नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण तांदळाच्या पिठापासून खूपच कुरकुरीत अशी रेसिपी बनवणार आहोत। तर यासाठी इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घेतला आहे। जाड किंवा बारीक कोणताही रवा इथे घेऊ शकता। यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे, यानंतर बारीक चिरलेला कढीपत्ता घातला आहे, बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची आहे। यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे, चवीप्रमाणे मीठ घातलं आहे। इथे आता हे मी मिक्स करून घेते। दोन्ही पिठं छान एकजीव करून घेतली। यानंतर यामध्ये 1 चमचा रेड चिली फ्लेक्स घालते, ऑप्शनल आहेत, रेसिपी दिसायला छान दिसावी म्हणून फक्त इथे मी घातलेत। यानंतर यामध्ये तेल घालायचं आहे, तर 2 चमचे कडकडीत गरम असं तेल यामध्ये मी घातलं। मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। यामध्ये मी किसलेलं आलंसुद्धा घातलं होतं। आता ह्याचं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे। इथे पीठ मी मळून तयार करून घेतलं आहे। यामध्ये रवा आहे, त्यामुळे आता हे आपण झाकून असंच 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवून देऊया, म्हणजे रवा याच्यातला छान सॉफ्ट होईल, फुलेल। तर इथे 15 मिनटं झालेत, पुन्हा एकदा याला मळून घ्यायचं आहे। आता इथे मी एक प्लास्टिकची पिशवी घेतली आहे, याला तेल लावून घ्यायचं आहे पीठ चिटकू नये म्हणून। आता एक छोटासा गोळा घ्यायचा आहे, आणि आता याचा असा वडा थापून घ्यायचा आहे, अगदी पातळ करायचं आहे। तुम्ही वाटीने सुद्धा हे असं पसरवू शकता। तर इथे लक्षात ठेवा, अगदी पातळ करायचं, शक्य तितकं पातळ करायचं, म्हणजे वडा छान कुरकुरीत होतो। तर इथे पाहू शकता, अगदी पातळ असा हा वडा मी थापून घेतला आहे। आता हा आपण फ्राय करूया। तर इथे मी कढईमध्ये तेल छान गरम करून घेतलं। यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि वडा सोडायचा आहे। लगेच याला उलटायचं नाही आहे, आधी याला एका बाजूने आपण फ्राय करून घेऊया, मगच उलटूया। लगेच जर उलटलं तर हा वडा तुटू शकतो, कारण आपण अगदी पातळ बनवला आहे। तर एका बाजूने फ्राय झाल्यानंतर हा वडा मी उलटून घेते। हे वडे खूपच कुरकुरीत होतात। उलटल्यानंतर आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण हा वडा फ्राय करून घेऊया। खूपच कमी साहित्यामध्ये हा आपण वडा तयार केला आणि संध्याकाळच्या चहाबरोबर तुम्ही असे वडे बनवू शकता। तर हा वडा छान फ्राय झाला आहे, रंगसुद्धा याचा किंचित ब्राऊन झाला आहे, काढून घेऊया। आणि आता असंच दुसरा वडासुद्धा मी फ्राय करून घेते। अगदी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे। तर इथे पहा, वडे मी तयार करून घेतलेत। इथे मी टोमॅटो केचप बरोबर सर्व केलेत। असेच सुद्धा हे वडे खूप छान लागतात। तर ही कर्नाटकची फेमस अशी मधुर वडाची रेसिपी आहे। तर असे कुरकुरीत वडे नक्की ट्राय करून पहा। तुम्ही पाहू शकता, अगदी क्रिस्पी असा हा वडा होतो। कमी साहित्यामध्ये झटपट होणारी आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल।
आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.